जळगाव जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कारण राज्य सरकारने 30 जानेवारी 2026 रोजी प्रत्येक आमदाराच्या तिजोरीत 3 कोटी रुपये टाकले आहेत. पण ही रक्कम फक्त 60 दिवसात म्हणजेच 31 मार्च पर्यंत खर्च करावी लागणार आहे, नाहीतर परत जाणार. त्यामुळे जिल्ह्यातील आमदार आणि त्यांच्या कार्यालयांमध्ये प्रशासकीय मंजुरीची धावपळ आणि विकास कामांचा पाऊस याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. काही आमदारांनी आधीच भरघोस कामांना मंजुरी मिळून आघाडी घेतली आहे, तर काहींना अजून बरीच धावपळ करावी लागणार आहे. खड्ड्यांनी भरलेले रस्ते, धुळीचे प्रदूषण आणि अपूर्ण विकास कामे यावरून जळगावकरांना खरा दिलासा मिळणार की नाही या 60 दिवसांच्या कालावधीत स्पष्ट होणार आहे. चला मग सविस्तर जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओमध्ये. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे विकास कामांचा पाऊस आणि प्रशासकीय मंजुरीची धावपळ. राज्य सरकारने 30 जानेवारीला आमदारांच्या तिजोरीत प्रत्येकी 3 कोटींचा निधी खळखळून टाकला आहे. पण थांबा, हा आनंद साजरा करण्यासाठी नाही तर धावण्यासाठी आहे. कारण येत्या 60 दिवसात हा पैसा खर्च झाला नाही तर तो परत जाणार आहे. मग काय, जळगावच्या आमदारांपासून ते त्यांच्या पीए पर्यंत सर्वांचीच आता पळापळ सुरू झाली आहे. जिल्ह्यातील राजकारणात काही खेळाडू आधीच फिल्डिंग लावून तयार होते, तर काही मात्र निधी येईल तेव्हा पाहू या गाफील राहिल्याने आता संकटात सापडले आहेत. चला त्यांच्यावर एक नजर टाकूया. सर्वप्रथम किशोरप्पा. पाचोराचे आमदार किशोर पाटील यांनी प्रशासकीय मंजुरीच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे. त्यांनी 6,58,00,000च्या कामांना मंजुरी मिळून मान गए किशोरी अप्पा असे म्हणायला भाग पडले आहेत. द्वितीय दिग्गजांची आघाडी. गिरीश महाजन 6,31 कोटी, सुरेश भोळे 5,12 कोटी आणि अनिल पाटील 4,78 कोटी यांनी आपली कामाची पाठी कोरी न ठेवता भरघोस मंजुरी मिळवली आहे. तृतीय अमोल पाटलांची. एरंडलचे आमदार अमोल पाटील यांनी मात्र फक्त 5 लाखांच्या एका कामाला मंजुरी घेतली आहे. आता 31 मार्च पूर्वी त्यांना उरलेले 4,95,00,000 कसे खर्च करायचे याची मोठी डोकेदुखी आहे. निधी तर आला, पण जळगावच्या सामान्य जनतेला काय हवे आहे, चला सविस्तर जाणूया. सर्वप्रथम खड्ड्यांचे साम्राज्य. जळगाव शहरातील अंतर्गत रस्ते असोत किंवा महामार्गावरील अपूर्ण कामे वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागते. द्वितीय धुळीचे प्रदूषण. कालिंग माता चौक ते तरसोद फाटा दरम्यान होणारी धूळ लोकांच्या फुफ्फुसात जात आहे. तृतीय रिंग रोडचा प्रश्न. जळगावच्या वाहतूक कोंडीवर उपाय असणारा रिंग रोड अद्याप कागदावरच आहे. परंतु प्रश्न असा आहे की आमदार या 3 कोटींच्या निधीतून गल्लीतले पेवर ब्लॉक बसवणार की खरोखरच शहराचे आणि ग्रामीण भागाचे रस्ते चकचकीत करणार. आता जरा आमदार निहाय कामाचा लेखाजोखा जाणून घेऊया. सर्वप्रथम किशोर पाटील 77 कामं मंजूर, सर्वात आघाडीवर. द्वितीय चंद्रकांत सोनवणे 95 कामांचा धडाका. तृतीय गिरीश महाजन 51 तगडी मंजुरी. चौथं सुरेश भोळे 72 सक्रिय. 5 गुलाबराव पाटील 05 सेफ गेम. 6वं अमोल पाटील 1 मोठी धावपळ होणार. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 5 कामांना मंजुरी घेतली असली तरी सुमारे 4 कोटींचे प्रस्ताव आधीच सादर केले आहेत, त्यामुळे त्यांना जास्त टेन्शन नाहीये. दुसरीकडे मंत्री संजय सावकारे यांनीही 32 लाखांच्या कामांना मान्यता घेतली असली तरी 2 दिवसांपूर्वीच त्यांनी संपूर्ण निधी खर्च होईल अशा पद्धतीने प्रस्ताव प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत. नोव्हेंबर 2024 नंतरच्या कामांची देयकी देण्यासाठी सरकारने 963 कोटींचा निधी राज्यभर वाटला आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार करता 31 मार्च पूर्वी या निधीचा विनियोग करणे हे आमदारांसमोरचे मोठे आवाहन आहे. केवळ आकडेवारीचा खेळ न खेळता जर खरोखरच रस्त्यांची कामे झाली तर जळगावकर या निधीचे स्वागत करतील. अन्यथा निवडणुका जवळ आल्या की निधी येतो आणि मार्च संपला की रस्ते पुन्हा उखडतात. अनुभव जळगावकरांना नवा नाही. आता पाहूया 60 दिवसांच्या या परीक्षेत कोणता आमदार डिटेक्शन मिळवतो आणि कोणाचा निकाल लागतो. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.